तर चला मित्रांनो कलम 20 पाहूयात. आता कलम 20 सांगतं की अपराधाच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण देण्यात आलेलं आहे बघा. आता या अपराधाच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण याच्यामध्ये कलम 20 मध्ये कलम 1, कलम 2, कलम आणि 3 हे असे उपकलम 3 अतिशय महत्वाचे आहेत बघा. आता कलम 20(1) मध्ये सांगण्यात आलेलं आहे की एक्स पोस्ट फॅक्टो कायद्याचा अंमल नसणे. आता मग एक्स पोस्ट फॅक्टो कायदा आहे काय आहे, तर एखादा जर गुन्हा केला सध्या जर एखादा गुन्हा केला तर मग सध्या त्या गुन्ह्यासाठी जी शिक्षा असेल तर ती शिक्षा त्या आरोपीला मिळेल. त्यानंतर कलम 20(2) मध्ये सांगण्यात आलेलं आहे की डबल जेपर्डी नसणे. आता डबल जेपर्डी म्हणजे काय, तर एखाद्या आरोपीने जर एखादा गुन्हा केला तर त्याच्यावर एकदाच त्याच्यावर खटला चालवला जाणार आणि त्याच्यावर एकदाच त्याला शिक्षा देखील देता येणार. त्यानंतर तिसरं आहे की कलम 20(3) मध्ये देण्यात आलेलं आहे की स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्यासाठी त्याला कोणत्याही आरोपीला सक्ती केली जाणार नाही बघा. त्यासाठी कलम 20 हे अपराधाच्या दोषितेबाबत म्हणजेच जे आरोपी आहेत किंवा जे गुन्हा करून जे आरोपी ठरलेले आहेत त्यांच्यासाठी हे 3 उपकलम अतिशय महत्वाचे आहेत.